खापरेवाडी, कुरदुंडा खापरेवाडीमध्ये आहोत आणि समोर कोकण रेल्वेचं ब्रिज दिसतंय. कुरदुंडा जामा मस्जिद रोड. आणि ते समोर एक ब्रिज आहे बघा, दिसतंय का? गोप्रो मधून दिसेल की नाही देवास ठाऊक, पण ते ब्रिज आहे कोकण रेल्वेचं. आणि त्या ब्रिजच्या खालून एक समांतर रोड जातो जो पुणगुस मार्गे रत्नागिरीला जातो. त्या ब्रिजच्या जवळपासच आहे तो रोड. त्या रोडवरून हा रोड दिसतो, असा तो रोड आहे. जरा लहान आहे रोड. गणपतीपुळेला जाणारे लोक तिकडून जातात, ती परत रत्नागिरीला यायची गरज नसते त्यांना. संगमेश्वरला सुरुवातीला जे ब्रिज आहे संगमेश्वरचं, इथून लोक डायरेक्ट आतमध्ये जातात. मला वाटतं आता संगमेश्वर जवळ आलंय आणि इथे रस्त्याचं काम चालू आहे. चालू तर नाहीये पण रस्ता खराब आहे इथे जवळ. ते वर बघ कुठेतरी मंदिर कसं आहे, काहीतरी छोटंसं मंदिर. होय, स्वयंभू गणेश. इथे जरा हॉटेल गणेश. हॉटेल गणेश जवळ आले काय? हॉटेल गणेश आलं म्हणजे आता आपण जवळजवळ आलो संगमेश्वर मध्ये. तासभर लागला नाही. काय गर्दी आहे मोदकांसाठी. लाडू नाही, मोदक. खोबऱ्याचे मोदक. हो, जाताना घेऊया. मिळाले तर. नाही ते संध्याकाळी संपतात रे. कोळवणकरांचे फटाके. आणि ते काय, ते गोडाऊन आहे वाटतं. काय ते कुठेतरी सरकारी गोडाऊनच आहे वाटतं. हा रस्ता खूपच खराब झालाय. हो 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 हो. तर अशा प्रकारे आपण संगमेश्वर मध्ये प्रवेश करतोय आता. एकदम जवळ आलो. रस्ता खराब आहे, बरीच घरं तोडलेली दिसत आहेत इथे रस्त्यावर, कारण हा रस्ता आता मोठा होणार आहे. ब्रिज पण उंचावर घेतलंय ना त्यांनी. हो, ते पण असं बहुतेक 90 अंशातच वळवणार आहेत वाटतं. होय, कसं वळवणार अजून? ते काय, ते सरळ आलं ना. काय माहिती काय, जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला काही कळणार नाही. इंजिनिअरिंग मार्बल होणार आहे ते. कोकण रेल्वे एक झाली, ती जबरदस्तच झाली अर्थात. त्याच्यावर काही नाव ठेवू शकत नाही आपण, कारण त्यांनी भयानक कठीण परिस्थितीमध्ये ते रस्ते बांधले. सॉरी, आय मीन रेल्वेचा रूळ बांधला, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं. हे इंजिनियर्स पण प्रयत्न करतायत, पण काय माहिती अजून त्यांना किती वेळ लागणार आहे. असा येऊन तो थोडासा 90 मध्येच वळवावा लागेल त्यांना. अजून काय करणार? बरोबर, थोडस टर्न मिळेल, नाही असं नाही. पण ते हा एवढं काय भावनदी एवढं हे नाही, शार्प टर्न नाहीये. तेवढं शार्प टर्न नाही. हो, भावनदीचं खूपच शार्प टर्न. जागा आहे भावनदीला ना, जागाच नाही. त्यांना तुम्ही आलात नाही तेवढं. तेच इथे 2 बांधणी आहेत, पूल आहेत. 2च बांधणार ना, एक जायला एक यायला. हो, हे मग स्क्रॅप करतील खालचं किंवा ठेवतील. हा, ठेवतील, कारण हे काय शेवटी उतरणार नाहीत ना. तेच ह्याच्यात सर्व्हिस रोड तर लागेलच. ऍज अ सर्व्हिस रोड म्हणून ठेवतील ते. मित्रांनो, अशा प्रकारे संगमेश्वर आलंय आणि आपण खूप दिवसानंतर संगमेश्वर मध्ये प्रवेश केलाय.
सगळं काय हल्लंय इथलं. आपला तो हा कुठे गेला? आपण पण हलत हलत चालू आहे. हो ते आहे, पण आपले ते नेहमीचे ते काय ते बंगाली खाजावाला काय माहिती दिसतच नाहीये. होय, तो आत गेला वाटतं तिकडे. स्टँड आहे, ती दिसतंय का बघ. स्टँड कुठे गेला रे? हा बघ बघ ते. होय. तो स्टँडच्या समोर होता, पण इकडच्या सगळ्यांना उठवलं. सगळंच उतलं गेलं. मिसळवाला पण दिसत नाहीये. नाही बघ, आम्ही लांब म्हैसूर येतो ना परत. हो. हा दादा जा तुम्ही पुढे चला बिंदास. काय झालं गाडीला तरी चालेल, पण अशा ठिकाणी पण ओव्हरटेक करायचं आम्हाला. मिसळवाला खाली आहे. खाली गेला काय? खाली आहे. ओके ओके ओके. फिनिश व्हेकल्स. इथली सगळी घरं पाडली, साईडने तर तोडलीत. फुल चार्ज होती. पण ना काही म्हणा त्या ह्या रस्ता करता 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 ना याचं तेज गेलंय, या शहराचं किंवा गावाचं तेज असताना एक ते गेलंय. मे बी कदाचित एकदा रस्ता झाला पूर्ण की मग ते पुन्हा व्यवस्थित वाटायला लागेल. पण त्यावेळी कसं संगमेश्वर आलं बाबा, चला संगमेश्वरचं एक वेगळं हे होतं, ओळख होती. असं काय आता राहिलं नाही. हे कधी ते आता हे रस्ता पूर्ण होणार आणि कधी ह्या गोष्टी सेटल होणार, त्याच्यानंतर ती ओळख निर्माण होईल परत. नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे. पाडतायत तेव्हा ते घर गेलं वरचं. त्यांची ड्रेनेज लाईन फुटली आहे, ते सगळं पाणी खाली येत आहे. बायकर्स, हो 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 हो, ते खूपच वाईट अवस्था आहे. एकदम आतात असलेले घर आता रस्त्यावर आहे. हा, ते घर पूर्वी कळायचं नाही ना पटकन. त्याच्यावरच हो, पण नशीब वाचलं घर. चला काही वाचलीत, काही एकदमच होती ना रस्त्यावर, ती गेलीत. मागच्याला भूक लागली आहे बहुतेक, तो सारखा हॉर्न. अरे एवढ्या गाड्या आहेत, असे रस्ते खराब आहेत, आणि तुला पुढे जाऊन काय करायचंय? जा बाबा, पॉसिबल असेल तर जा. ती इमारत पण बांधली कशी त्यांनी, ठीक आहे, चांगल्या ठिकाणी बांधली आहे. म्हणजे ऍटलिस्ट कसं हा रस्ता वर गेला ना की त्यांना बरं पडेल. ते आयटी आहे बहुतेक ते. हे नाही आयटी आहे, ह्या रोडला आयटी आहे. ते आतमध्ये आहे. ऍक्च्युली आतमधले रोड पण त्यावेळी होते रे व्यवस्थित सगळे असे, पण आता हे सगळं बांधकाम झाल्यामुळे ना की वेगळंच वाटायला लागलं हे सगळं. आणि जोपर्यंत हे कम्प्लीट होत नाही, तसं म्हटल्याप्रमाणे तुला की ते तेज परत मिळणार नाही त्या शहराचं. आता हाच बघ ना, पेट्रोल पंप कसा वाटतो बघ, पूर्वी कसा वाटायचा. वर घालून वर घेतलाय, सो मला वाटतं ते जोडतायत तिकडे. छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक इथेच आहे ना. ते गाव काय नाव? मागे नाही पुढे आहे अजून. रोड आत जातो, जाणारा आलाय कुठे? आत जाणारा रोड आहे ना. हा, आणि तिथून ते ब्रिज वर जातो आपण. हे ना कसबा, हा यायचंय अजून. ते हे काहीतरी ते हायस्कूलचं जवळपास आपण आलो आता. पैसा फंड ना, पैसा फंड. कुठे गेलं ते पैसा फंड? त्या साईडला आहे ते. हा तिकडे त्या साईडला आहे वाटतं.
त्या साईडला असल्यामुळे काय नाही येताना दिसलं. पेशन्स वाली ड्रायव्हर पाहिजे ह्या रस्त्यासाठी. आणि ज्याने कोकणात रस्त्यावर गाडी चालवली त्याचे जबरदस्त पेशन्स होतील तयार. हनुमानाचं देऊळ. होय बांधलंय वाटतं. हाराकिरी करणारे, लवकर पेशन्स जाणारे असे ड्रायव्हर्स इथे नाही चालणार. सॉलिड पेशन्स पाहिजे तुमच्याकडे. तासन तास गाडी चालवायचं आणि खड्डे आल्यावर स्पीड कमी करायचा. ओके, अशा प्रकारे पुन्हा एकदा आपण चांगल्या रस्त्याला लागलोत. खुश झाला तो ड्रायव्हर. कधी एकदा आता गाडी पळवतो असं झालंय. बघ हे बघ. हे आता सगळे कसे पळवणार बघ गाड्या. असो, प्रत्येकाला कुठेतरी जायची घाई असते. तरी आपला स्पीड 60च्या वर आहे. हा 60ला आहे आपला. हे झाड वाचलं. गाई जा बाई. अम्मा विथ पिल्लू. गाय नाही नाही, बैल आहे. बैलोबाय. बैलोबा पिल्लाला घेऊन चाललाय. बाबा आणि पिल्लू. ड्युटी आहे आज. हो, ते घर बघ तिकडे. बाप रे, मस्त घर आहे. पण ते जाणार रोज. जुन्या काळातलं आहे. कसबा कर्णेश्वर रोड. हा तिकडे गेलो. येस येस येस. तर आता आपल्याला तसा हा त्या साईडने जायला. त्या साईडने जायला. हे ब्रिज तर लास्ट टाइम पण झालेलो होतो पण. सो अशा प्रकारे आपण संगमेश्वर पार केलाय मित्रांनो. खरं तर काम आमचं संगमेश्वर मध्ये आहे, पण ब्लॉग साठी आम्ही पुढे आलोच जरा. आणि थोडस पुढे अजून जाऊ आणि तिथे ब्लॉग आपला संपू. हा जो रोड गेला ना, हा इथून उतरून पण जाऊ शकतो. हा नव्हे, मागचा गणपतीपुळे लिहिलेला. हा, तो गणपतीपुळेला जातो फुणगुस मार्गे. तिथून आपण रत्नागिरीला जाऊ शकतो. चांगला रोड आहे, कंडिशन मध्ये आहे, पण लहान आहे. कंडिशन मध्ये यासाठी म्हणतोय मी की या रोड पेक्षा तरी चांगल्या कंडिशन मध्ये आहे. तुम्ही एकदम काहीतरी जाल त्या रोडने आणि परत म्हणाल अरे काय सांगितलं सरांनी, एवढा पण खास नाहीये रोड. तसे लहानच रोड असतात कोकणामध्ये. आतले रोड तर अगदी लहान असतील. त्यामुळे कंडिशन म्हणजे हायवेला जे खड्डे आहेत त्यापेक्षा नक्कीच चांगला, एवढंच. आणि थोडा कमी वेळ लागतो एवढं. आणि विशेषतः जे गणपतीपुळेला जाणारे आहेत त्यांना त्या निवळीपर्यंत जायची गरज नाहीये. ह्या रोडने तुम्ही शॉर्टकटने जाल. फक्त वाहन चालवताना जरा सावधान राहा. परवा एक ऍक्सिडेंट झालाय या रोडवर. उक्षीला त्या तो रोड नव्हे ना, आपण रात्रीची एकदा आलेलो शोधत. तोच रोड. तो पण रोड आहे छान. मध्ये रस्ता खराब आहे पण व्ह्यू काय मिळतो त्या रस्त्याला, जबरदस्त. झाड, त्यानंतर ते नदी आहे मध्ये. नदीचा पण व्ह्यू छान आहे. आणि ते दर्गा तो आपण गेलेलो 2013-14 ला गेलेलो मे बी. आज बायकर्स खूप दिसत आहेत. आज रविवार ना रे. काल सॅटर्डे संडे ऑफ. ओके, येतात बऱ्याचदा. बघ बाबा आणि बाबू. इथे ओव्हरटेक होऊ शकेल, करूया. संगमेश्वर रेल्वे स्टेशन, जे पूर्वी पटकन लक्षात यायचं नाही, पण आता हायवे झाल्यानंतर आणि त्यांनी ते अगदी एवढ्या जवळ आहे संगमेश्वर. मला वाटलेलं खूप आत असेल. नाही, जवळ म्हणजे इथे जवळ आहे. संगमेश्वर वाल्याला थोडं लांब असते, पण हे काय हे वरच आहे. मला वाटलेलं इथून आत खूप चालत जावं. नाही, हे रस्त्यावरच आहे. इथे तो बऱ्यापैकी रेल्वे जे आहे ना ती बाजूनेच चालते. ते हॉटेलला आपण जिथे जातो कधी कधी जेवायला, तिथून दिसते रेल्वे.
इथून पण रोड आहे. हा इथून पण केलंय. सो मित्रांनो, आता आपण इथे थांबूया. तुम्हाला रोडची एकंदरीत कंडिशन कळली असेलच. आमचा प्रवास होता संगमेश्वर पर्यंत. आम्ही थोडं पुढे आता जेवणासाठी जातोय. तिथे थांबेन मी, तिथे थांबवतो ब्लॉग. जिथे जेवायला थांबेन ना तिथपर्यंतच तुम्हाला शूटिंग दाखवतो आणि तिथे ब्लॉग हा संपवेन माझा. इथेच हायवे. होय, आला जवळ आता तसं. हे बघा, हे आहे प्रसिद्ध रेल्वेचं ब्रिज. वन ऑफ द ब्रिज जे मुंबई गोवा हायवेला क्रॉस करतं. अशी काही ब्रिज आपल्याकडे आहेत. त्यातलं एक कसालला आहे. तुम्हाला अनेकदा मी दाखवलं आहे ते कसालला जाताना किंवा सिंधुदुर्गात जाताना. आणि तसंच एक ब्रिज हे रत्नागिरीमध्ये आहे आपल्या, आणि ते आहे इथे संगमेश्वरच्या जरा पुढे. ओके, एक पदर ओपन झालेला आहे इथे, पण जवळपास लोक 3 पदर असल्यासारखे गाड्या चालवतात. हे काय, पदर एकच दिसतात, दुसरं दिसणार नाही, हे 2 पदर आहेत खरे, पण लोक गाड्या 3 पदर असल्यासारखे चालवत आहेत. हा बघ ना, हा मधूनच गेलाय. 1 2 3 गाड्या पास झाल्या आता. ओके, सो अशा प्रकारे आपलं हॉटेल आलंय आणि धामणी नावाचं गाव आहे हे. या गावामध्ये आता आपण जेवणासाठी ब्रेक घेणार आहोत आणि मग रिटर्न संगमेश्वरचं काम आटपून मी रिटर्न जाईन. आता जाताना मी काही ब्लॉग करणार नाहीये. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला सांगायला अजिबात विसरू नका मित्रांनो. आणि जर हा ब्लॉग आवडला असेल तर शेअर करायला अजिबात विसरू नका, लाईक करायला अजिबात विसरू नका, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद मित्रांनो.